चला 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 लोकशाहीच्या उत्सवाला चला. येस, महापालिका स्थापन झाल्या. महापालिकांचे महापौर निवडले गेले, काही ठिकाणी निवडले जात आहेत. आता होईल पुढल्या 2-4 दिवसात. कोण कोणाच्या गळ्यात असेल, कोण कोणाच्या मांडीवर बसेल, कोण कोणाच्या छातीवर बसेल, कोण कोणाच्या पाठीवर असेल, ना आधी सांगता आलं ना यापुढे सांगता येईल. पण काहीतरी गॅटमेट होतील. भाद्रपदात कुत्र्यांची झेंगट जशी दिसतात तशी ठिकठिकाणी विचित्र पक्षांची विचित्र झेंगट, त्या कुत्र्यांसारखी भारतपदातल्या तुम्हाला राजकीय झेंगट दिसणार. हो की नाही? दिसली की नाही? आणि निवडणुकीतच दिसली ना यार, दिसली का नाही? त्याला कसली उपमा द्यायची? ही उपमा खरं म्हणजे आधीच सुचायला पाहिजे होती. त्या कारण भाद्रपदात आपण बघतो एक 4-5 कुत्री असतात, त्यातल्या दोघांचं झेंगट झालेलं असतं वगैरे वगैरे. तशी 4-5 कुत्री आजूबाजूला घुटमळतायत, भुंकतायत, तंगडीमध्ये टाकतायत, मधून उडी मारायचा प्रयत्न करतायत. 2 कुत्र्यांचं झेंगट लागलाय. अशी झेंगट पाहिली आपण. त्यातली काही झेंगट निवडून पण आली. क्या बात आहे. त्यातली अजून कायम आहेत, काही सुटली पण, काही तुटली पण, काही मोडली पण. लोकशाहीचा उत्सव चालू आहे. आणखीन एक धोका आहे आपल्याला. सावधान. हा व्हिडिओ तुम्हाला सावध करण्यासाठी आहे, इशारा देण्यासाठी आहे. खतरा. ती हडकं 2 लावलेली असतात ना, आणि नरमुंडी. प्रत्येक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माझी अशी सूचना आहे की तुम्ही ते एंट्री आणि एक्झिट वगैरे लिहिताना, ते एक्झिटला नको, पण एंट्रीला या बाजूला जर एंट्री लिहिलं ते इकडे ते जसं कवटी आणि 2 हाडं लावतात ना, ती लावून ठेवा. खतरा. आपण महापालिकेत प्रवेश करत आहात. इथे मला ना एक संविधानिक इशारा द्यायचा आहे, जो माझ्या वकिलांनी मला अगदी बजावून सांगितलंय की अनिलजी तुम्ही हल्ली जे बोलताना त्याच्यामध्ये हा इशारा द्या. मी ज्या वेळेला महापालिका म्हणतो त्यावेळेला सर्व महापालिका त्यात इन्क्लूड नसतात, काही अपवाद असतात. ज्यावेळी मी नगरसेवक आणि बहुसंख्य असं म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही नगरसेवक जे सज्जन आहेत, जे सत्वशील आहेत, जे तत्वशील आहेत, जे महत्वशील आहेत, ते अपवाद असतात. त्या सन्माननीय अपवाद अशा नगरसेवकांनी वाईट वाटून घेऊ नये. मी त्यांना बोलतोय असं बिलकुल समजू नये. त्यांनी उगाच डिफेमेशन केस करतो, तुम्ही कसं आम्हाला त्याच्यात गोल असं म्हणू नये. म्हणून हा संविधानिक इशारा की तुम्ही नाही, ते जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, भ्रष्टाचारी आहेत, अत्याचारी आहेत, दुराचारी आहेत, अरे त्यातले काही तर बलात्कारी आहेत, काही शिक्षा झालेले आहेत, काही शिक्षा होणारे आहेत, काही तुरुंगात आहेत, काही 5 स्टार मध्ये आहेत, काही तुरुंगात 5 स्टार अनुभव घेत आहेत, खुनी आहेत. जसं मुंग्यांचं वारुळ फुटावं आणि चौफेर मुंग्या, तसं वारुळ फुटलंय. डोंगळ्यांचं वारुळ फुटलंय, डोंगळ्यांचं. गुळाकडे धावतायत. महापालिकाच्या इमारती म्हणजे गुळाच्या ढेपी, त्याच्याकडे धावतायत. बकासूर, अधाशी आणि बराच काळ उपाशी. कोणी 2 वर्ष, कोण 3 वर्ष, कोण 5 वर्ष, कोण 7 वर्ष. आता निवडणुकीमध्ये काहींनी आपल्याला असलेली सूज उतरवून खर्च केलाय. हो, आकडे नाही ऐकले का तुम्ही राजा? मित्रांनो, ऐकडे 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी, 25 कोटी. एकाने तो ऑन रेकॉर्ड पेपरला आलं छापून, चॅनलवर दाखवलं. एका वॉर्डात 40 कोटी आणि मतदारांची संख्या काहीतरी 40,000. विचार करा वाट्याला काय आले असतील एकेकाच्या.
40 कोटी. आता याला काय वरतून कुबेर पैसे टाकणार आहे? कुठून पैसे मिळणार आहेत? हा कुठेतरी लूटमार करणार, हा कुठेतरी दरोडा घालणार, हे पैसे वसूल करणार. हे पैसे वसूल करणार ते महापालिकेतूनच करणार. तुमच्या आमच्या खिशातून जे गेलेले आहेत त्याचीच लूट करणार. आता पाकिटमारांचा जमाना गेला बरं का. सज्जन वगळून काय होतंय, मी बोलताना मला परत तिकडे वकील साहेबांचा फोन आला होता सकाळी त्यांनी दिलेली वॉर्निंग आठवते म्हणून. काही वगळून, सन्मानिनी अपवाद वगळून, पण आता पाकिटमारांचा जमाना गेला, आता दरोडेखोरांचा जमाना आहे. आता चोऱ्या देखील करणे, भुरटे चोर गेले, खुरटे चोर गेले, आता अव्वल चोर आले नाही, आता अव्वल दरोडेखोर आले, अव्वल खंडणीखोर आले. कधी कधी मनामध्ये विचार येतो, साले हे नव्हते 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, काय बिघडलं? महापालिका चालू नव्हत्या का? चालू होत्या. रस्ते बनत होते, गटार साफ होत होती, कचरा निघत होता, प्रकल्प चालू होते, उद्घाटन. अरे जेवढी उद्घाटन नगरसेवक असताना नाही झाली त्यापेक्षा जास्त उद्घाटन प्रकल्प पूर्ण झाले त्यांची झाली. आयुक्तांना मोकळीक होती, उलट करत होते व्यवस्थित कामं. पैसे खात नव्हते का? खात होते. आय विल नॉट से खात नव्हते. कर्मचारी खात होते, अधिकारी खात होते, आयुक्त खात होते. पण गंमत अशी की अरे पर्सेंटेज कमी झालं ना बाबा. आधी दिघे साहेब काय बोलले आपले, ते बोलले 40% पैसे खातात, पण प्रत्यक्ष 20 वर्षापूर्वी ते 20% ऍड झाले, आता 60% खातात. 100 रुपयामधले 40%च काम होतं, हो का नाही? पण त्यात अधिकाऱ्यांचा वाटा 15-20% असतो. बाकी लोकप्रतिनिधी आलं लक्षात तुमच्या कुठपर्यंत नेतोय मी ते? करेक्ट. ते वाचले ना बाबा. त्यामुळे कामात थोडे पैसे जरा जास्त लागले, त्यामुळे कामं बऱ्यापैकी मार्गी लागली. आणि नगरसेवक नसल्यामुळे काय कोणाचं बिघडलं नाही. बिघडलं कोणाचं? ज्यांना नगरसेवक व्हायचं होतं किंवा जे होते किंवा जे आता झालेत त्यांना कालपर्यंत महापालिकेतून उत्पन्न नव्हतं. स्थानिक पातळीवर दादागिरी करून मिळत होतं थोडंसं. माझे नगरसेवक म्हणून मिळत होतं. पण वो जो सोने का हांडा था उसके बदले उनको भिक का कटोरा लेके घूमना पड़ता था. मागावे लागत होते, हिसकावून घेता येत नव्हते. नगरसेवक झाला म्हणजे काय झालं? त्याला नगरभक्षक असं सुद्धा रागाने एकदा बाळासाहेब म्हणाले होते. मला पटतं. नगररक्षक नाही, नगरभक्षक. आमच्या महापालिका आता अशा तुम्हाला अजगराने गिळाव्यात तशा गिळलेल्या जाताना दिसणार. याची जयंती, याची मयंती, याची पुण्यतिथी, याचं बर्थडे, बर्थडे ते आहे, ते तर आहेच. पण मिरवणुका, हा उत्सव, तो उत्सव, दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, हा उत्सव, सगळं आता त्या मुसलमानांच्या आणि इतरांच्या याला देखील मागायला सुरुवात झाली. करोडो रुपयाचा खर्च वसूल होत होता, केला जात होता. मधल्या काळात थांबला होता. आता हे सगळे उपाशी तापाशी बिचारे आधाशी, इतके दिवस उपाशी म्हणून झाले आधाशी, आता खायला असे वाखलेले आहेत. कधी खातो, कुठे खातो, किती खातो? बघा, निवडून येण्यासाठी कष्ट केले, पैसे खर्च केले, आता ते वसूल करायचे. कमिटी बजेटची माहिती काढणं चाललंय. याचं बजेट किती आहे, याचं बजेट किती आहे, यात किती खाता येतं. जे माजी सभापती होते, जे माजी काय हे होते, त्यांना विचारलं जात आहे, काय रे बाबा याच्यात कशी टक्केवारी येते, या खात्यात काय? त्यासाठी नेत्यांवर दडपण आणणं. आम्ही तिकडे नेत्यांच्या साईडनी पण काय चाललंय इकडे ते बघतो ना. नेत्यांकडे काय लागल्यात रांगा. मला अमुक कमिटी पाहिजे, आधी नगरसेवक पाहिजे, मग नगरसेवक झाल्यावर ही कमिटी पाहिजे, मग हे पद पाहिजे, स्टँडिंग मध्ये मला पाहिजे. माझं टार्गेट आहे या वर्षाच्या अखेरीला, मी जर फालतू असेल तर 25 कोटी,
मी जरा बरा असेल तर 50 कोटी, मी जर तगडा असेल तर 100 कोटी, आणि मी जर मातबर असेल तर 200 कोटी तरी जमले पाहिजेत, मिळाले पाहिजेत. वर्षाच्या 5 वर्षाच्या खाली पुढल्या निवडणुकीला जाताना 400-500 कोटी मला महापालिकेतून मिळाले पाहिजे. उद्दिष्ट ध्येय, क्या बात आहे. घेऊनच कामाला लागलेली माणसं आल्यावर की तुमचं आमचं काय करणार, काय करणार, ती स्वतःच करणार. ते आले दादा, ते आले, आता ते आपल्याला लुटणार, आता ते आपलीच मारणार. चांगल्या अर्थाने म्हणतो, मारणार म्हणजे आपल्याला मारणार या अर्थ. आणि काय, आणि वाटेकरी, पक्षधारी, पक्षश्रेष्ठी, अरे तिथपर्यंत पोचवायला लागतं. 50 वर्ष पत्रकारितेत आहे, महापालिका जवळून पाहिल्यात. तिकडे मुंबईला बसलेले लोक सुद्धा सांगतात काय काय डील झाली त्याची आम्हाला माहिती पाहिजे, आणि ती डील इतकी झाली तर इतके वरती आले पाहिजे. जात होते ना बाबा. भुजबळांनी मला एकदा सांगितलं, ते म्हणाले पहिल्यांदा मी मातोश्रीवर पैसे घेऊन गेलो तर ते हैराणच झाले. ते म्हणाले बेस्ट मध्ये एवढे पैसे, आणि ते एवढे एका फटक्यात, आम्ही तर कधी ऐकलं पण नव्हते एवढे आपले बेस्टचे हे झाले. ते म्हणाले सगळं टायर पासून तर याच्यापर्यंत नवे टायर जुने म्हणून विकण्यापासून वगैरे साधारण वर्षाला एक, त्या काळामध्ये भुजबळ होते त्या काळामध्ये 50 कोटी निघतात बेस्टमधून. आणि मला काय इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. अर्पण नारायण राणेंनी तर त्यांना सांगितलं होतं पहिल्यांदा, तेही नारायण राणे मला वाटतं बेस्टचेच होते, तेही पैसे घेऊन गेले. अरे म्हणे एवढे, हो म्हणे हे असेच मिळतात त्याच्यामध्ये, मी तर काही घेतलेच नाहीत. म्हणे लोक पत्ताच लागू देत नाहीत मला, एवढे पैसे मिळतात. आणि आता यशवंत जाधवने तर 9,000 कोटीचा आकडा सांगून टाकला. हजारो कोटी. हेड ऑफिस, नाव नाही घ्यायचं आपण पक्षाचं, हेड ऑफिस असं जनरल म्हणायचं, तिथे पोचवावे लागतात. हा, नगरसेवकांचे नाही जात, पण महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन ज्यांना करतात त्यांना सांगितलेलं असतं की बाबांनो, 21 मोदक खाणारा गणपती इकडे मुंबईला बसलेला आहे, तुम्ही गुळ खोबरं खा, तुम्ही उंदीरात. आता उंदीर पण बाप आहेत. उंदीर गणपतीला पत्ताच लागू देत नाही की गोळखोबऱ्याच्या नावाखाली 21 पैकी 20 मोदक त्यांनी कधी खाल्ले. ते एक मोदक नेऊन देतात, साहेब सोन्याचा आहे पण एकच आहे. तेव्हा आले रे आले, आले रे आले, आले रे आले, लुटारू आले, दरोडेखोर आले, बलात्कारी आले, अत्याचारी आले, दुराचारी आले, भ्रष्टाचारी आले. स्वागताला तयार राहा, स्वागताला तयार राहा. आता सुरू होते आहे लोकशाही, आता सुरू होते आहे लोकशाही. या लोकशाहीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा. धन्यवाद.